मित्राच्या मदतीने स्वतःच्याच घरात केली चोरी, दोघांना अटक, 7 लाखांचा मुद्देमाल जप्त. घरातील सदस्य बाहेर गेल्याची संधी साधून स्वतःच्याच घरात मित्राच्या मदतीने धाडसी घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. दीपेश बाळासो पाटील वय 25 आणि महेश कुमार खंडेराव पाटील वय 39, दोघे राहणार बिसूर तालुका मिरज अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून 7,39,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काय आहे घटना? विसूर येथील फिर्यादी दीपश्री पाटील या 11 जुलै 2026 रोजी कामानिमित्त बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्याने कडी उघडून घरातील दागिने चोरल्याची तक्रार सांगली ग्रामीण पोलिसात दाखल झाली होती. अशी झाली कारवाई. गुन्हेगारांच्या शोधासाठी एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पथक तयार केले होते. तपास सुरू असताना आरोपी चोरीचे दागिने विकण्यासाठी सांगलीतील कॉलेज कॉर्नर जवळील अक्षरम हॉटेल परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार राजाराम मुळे व सुमित सूर्यवंशी यांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच दीपेशने स्वतःच्याच घरात मित्राच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 5,81,000चे सोन्याचे दागिने, एक आयफोन 17 प्रो आणि सॅमसंग मोबाईल असा एकूण 7,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना पुढील तपासासाठी सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.